आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. बाहेर मस्त असा धोधो पाऊस पडत आहे आणि अशातच काहीतरी चटकदार खावंसं वाटतंय. तर आज आपण करूया सोयाबीन चिली. साहित्यामध्ये आपण घेतलेले आहेत सोयाबीन. हे बारीक सोयाबीन आहेत. 15 मिनिटं झाले मी भिजवून ठेवलेले आहे. त्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो केचप. इथे आपण शिमला मिरची आणि कांदा असा त्रिकोणी चिरून घेतलेला आहे. प्रत्येकी एक एक घेतलेला आहे, मोठ्या साईजचा होता. त्यानंतर आपण घेतलेले आहेत बारीक चिरलेल्या मिरच्या, कॉर्नफ्लॉवर, मीठ, मैद्याचं पीठ, तेल, काळी मिरी पावडर, हा आपला घरचा आगरी मसाला आहे. आणि आपण घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट. आम्ही एकत्र घेतलेली आहे. तुम्ही ते बारीक क्रश करून घेतलं वेगवेगळं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण घेतलेला आहे व्हिनेगर, सोया सॉस आणि चिली सॉस. सर्वात आधी आपण काय करूया, हे सोयाबीन जे आहे त्यामध्ये जे पाणी आपण घातलं होतं ते थोडंसं पिळून घेऊया. जास्त नाही, अगदी वरचेवर. आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. सर्वात आधी आपण सोयाबीन मॅरिनेट करून घेऊया. तर आपण आता त्यामध्ये घालूया कॉर्नफ्लॉवर. 2 चमचे आपण घातलेला आहे. चमच्याचा साईज आपलं लहान आहे. सेम आपण मैद्याचं पीठ सुद्धा तसंच घालतोय, 2 चमचे मैद्याचं पीठ. त्यानंतर चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण जपून घाला. आणि घालूया आलं लसूण पेस्ट. सोबत घालूया 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर. सोबत आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा आगरी मसाला. ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातला तरी चालेल. आणि आपण आता त्यामध्ये घालूया 1 चमचा भरून सोया सॉस. हे सगळं छान एकत्र मिक्स करून घेऊया. चमच्याने करा, हाताने करा, तुमचा चॉईस. सगळं छान एकजीव झालं पाहिजे. आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता फक्त 10 मिनिटं आपण हे थोडा वेळ असंच ठेवणार आहोत, झाकण देऊ. आपण सोयाबीन फ्राय करायला घेऊया. त्यासाठी आपण घालूया तेल. आपल्याला फ्राय करायचंय त्यामुळे तेल जे आहे ना त्याचं प्रमाण थोडं जास्तच आहे. आता हे जरा गरम होऊ दे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यात थोडं थोडं करून सोयाबीन हळूवारपणे सोडूया. आणि छानपैकी आपल्याला 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, हे झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आपण त्याच कढईमध्ये करणार आहोत ज्यामध्ये आपण फ्राय केलेलं होतं. थोडंसं 1 पळीचं तेल ठेवलेलं आहे. आता आपण त्यात घालूया आलं लसूण पेस्ट. आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया काळी मिरी पावडर अर्धा चमचा. सोबत घालूया मिरच्या. आता आपण त्यात घालूया शिमला मिरची. सोबत घालूया कांदा. हे परतवून घेऊया छान. तर 2 मिनिटं आपण फक्त वाफेवर ठेवून देऊया. 2 मिनिटं. आता आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतोय एका बाउल मध्ये आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याचं मिश्रण
तयार करून घेणार आहोत. आता हे 1-2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया. आपण ना झाकण खोलूया आणि छान वाफळलेला आहे. आता काय करूया, चेक करून त्यामध्ये घालूया सॉसेस. सर्वात आधी आपण घालूया सोया सॉस 1 चमचा, 1 चमचा चिली सॉस, सोबत टोमॅटो केचप आणि 1 लहान चमचा विनेगर. विनेगर ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. परतवून घेऊया. सोबत घालूया थोडीशी मीठ. मिठाचं प्रमाण आहे ना ते व्यवस्थित पाकून घाला, कारण आपण आधीही घातलेलं आहे आणि आपण जे सॉसेस यूज करणार आहोत करतोय त्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, ते मीठ वापरा. आता आपण यात घालूया कॉर्नफ्लॉवरचं पाणी. परतवून घेऊया. आता काय करूया, आपलं हे मिश्रण झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालूया फ्राय केलेली सोयाबीन. छान एकजीव करून घेऊया. कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. तुम्हाला यामध्ये अजून ऍडिशनल भाज्या म्हणजे कांद्याची पात वगैरे तुम्ही घालू शकता, चालून जाईल. आता वरतून थोडीशी चिमूटभर काळी मिरी पावडर आपण घातलेली आहे, ती पुन्हा परतवून घ्या. कांद्याची पात मिळाली तर नक्की घाला. आम्हाला मार्केटमध्ये आज मिळाली नाही म्हणून आम्ही ती घातली नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, मंद आच करायची आहे, झाकण द्यायचंय आणि 5-6 मिनिटं थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. 6 मिनिटं झालेली आहेत. झाकण खोलूया आणि आपले सोयाबीन चिली रेडी आहे. कलर पण सुंदर आलेला आहे. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. गरमागरम सोयाबीन चिली तर तयार झालेली आहे. मग घरी नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी यावर ताव मारा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.